हे फळ ह्या झाडाचं आहे. ह्या झाडाचं अशी फुलं येतात त्याला. इकडे पण फुलं आहे. आणि हे फळ त्या झाडाचं आहे. आता जस्ट मी झाड हलवलं तर त्याच्यातनं हे पडलं. अजून आले असतील कदाचित खूप. इथे पण आहे. तर मला माहीत नाही की हे कोणतं झाड आहे, हे कोणतं फळ आहे. पण मी बाजारात तसं वस्तू विकायला आलेली, फळ विकायला आलेलं ते खाल्लेलं आहे. कदाचित मला असं वाटतं की हे तेच आहे. ते उघडून बघायला हवं. थोडं उघडायला अवघड होतंय. हो, हे तेच आहे जे बाजारात विकायला येतं ना, तेच आहे. हे गळून पडलं हे फळ. आणि हे पिवळं होतं एकदम आणि मोठे मोठे असतात, पण हे त्याच्यापेक्षा थोडंसं लहान आहे. पण हे तेच आहे जे बाजारात विकायला येतं, खूप महाग मिळतं. आणि हे माझ्या कुंडीत आपोआप ह्याचं रोप आलेलं होतं. तर आता हे मी खाणार आहे. खूपच सुंदर. धन्यवाद निसर्गांना, पक्ष्यांना की ते बीजप्रसार करतात अशा दुर्मिळ रानफळांचे, रानभाज्यांचे. तर ही छोटीशी कुंडी आहे, त्याच्यात माती पण नाही आहे खूप सारी. त्याच्यात बऱ्यापैकी वेगवेगळी झाडं रोपं आलेले आहेत आणि त्याचं हे फळ आहे. तर मला फार आनंद झालेला आहे ते पाहून. हे झाड आहे पूर्ण. त्याच्यामध्ये मोहरीचं पण रोप आलेलं आहे. मोहऱ्या लागल्यात त्याला. खूप छान. आणि मी असं उपटून फेकत नाही की याच्यामध्ये कुंडीमध्ये काय आलेलं आहे, किंवा मग हे दुसऱ्या झाडाचं जेवण खातायत हे दुसरी रोपं. तर असं काही नवीन दिसलं की मी हे ठेवते, पाहते की काय येणार आहे, कुठल्या फुलाचं रोप येणार आहे किंवा फळं येणार आहेत. त्यामुळे हा कीटक पण आला आहे. पावसामुळे अशा कीटकांचे, सुंदर सुंदर कीटकांचे हाल होतात. कुठं राहावं, काय करावं.